महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे. त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो, नंतर मग तुमच्याशी बोलता. ऐकून दाखवतो क्लिप. आता माझं भाषण होतं अंकल काकीला सांगितलं काकी किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, आता हा अजितदादांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणताय भाष्य आहे. त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, काका बसा गुपचूप, नाही तर मला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहे. मग या किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी का म्हटलं असं? गिरीश भाऊंच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं, अजितदादांनी म्हटलं. काल अजितदादा म्हणाले की पुरावा द्या. आता पुरावा द्यायची दादा गरज काय, तुम्ही स्वतःच बोललेले नाही, तेवढे पुरावे तुम्ही शोधायचे. हा प्रफुल्ल लढा हा तुमच्या ताब्यात आहे, माझ्या नाही आहे. तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे. त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. माझा तर मागच्या वेळचा डाव केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच. सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करता आहे. म्हणून काल जे आमच्या कोटपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून, हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून, नाशिकचा हनी ट्रॅप आहे, ठाण्याचा हनी ट्रॅप आहे, या संदर्भात आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे, पुण्याचा हनी ट्रॅप आहे. हनी ट्रॅप हा विषय आहे ना, त्याच्याविषयी बोलत जा ना. त्याची चौकशी काय झाली, त्याच्यामध्ये समोर काय आलं, किती मुलींचे नावं समोर आले, किती अधिकाऱ्यांचे नावं समोर आले, हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना, त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना. आम्ही कशाला त्याच्यामध्ये हे पडायचं आहे. मग त्या संदर्भामध्ये त्याचे नार्को टेस्ट करत त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहे. तुम्ही वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं, त्यांनी माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंजनं सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना. तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी तत्वात ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा. ते आव्हान स्वीकारायचं म्हणे हा प्रश्न सुटला, आपण मिटेल कसा? सीबीआयची चौकशी करा. सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात? पुरावा द्या. नाथाभाऊ म्हणतो पुरावा द्या, तुम्ही म्हणता पुरावा द्या, मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण, की नाथाभाऊच्या चारित्र्यावर पुरावा द्या एखादा पुरा. मी तर राजकारणात नाही निवृत्ती गेलो, आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत, तासनतास गप्पा केल्या आहेत. गुलाबी गप्पा नाही केल्या, गप्पा केल्या, पण माझ्या मुलींशी केल्या. दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशी नाही गप्पा केल्या, माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या. तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज, तर दुसरं माझं स्वीकारावं. माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा ईडीने केली. 5 वेळा झाली. सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार. या सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात. आत्ता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाभाऊचं आव्हान मी स्वीकारलंय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी राहा. हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध.